याआधी दोनदा येऊन गेलो मी घरी. फोनही केले होते मी खूपदा. आताही 2 तास थांबलो मी तुझी वाट बघत. मला वहिनी म्हणाली होती की तुला यायला थोडा उशीर होणार आहे, पण तरी थांबलो मी. कारण तुझ्या इतका बिझी नाहीये रे मी. पोटा पाण्यासाठी मलाही काही उद्योग करावे लागतात. तू असाच टोचून बोलणार आहेस का माझ्याशी? गाढवानं तोंड उघडलं की ते रेकणारच. आणि तुम्ही सगळ्यांनी केव्हाच गाढव ठरवून टाकले ना मला. कशाला तुझा वेळ वाया घालवतोस? भाई रे, मी तुला खजिन्याबद्दल सांगणारच होतो रे. पण बाबा म्हणाले की चंदूला सांगू नकोस. त्याला कळलं तर तो सगळीच उलथापालथ करून ठेवेल. त्याला नाहीये अक्कल. तो म्हणाल वाडाच पाडून टाका. असंच म्हणाले ना? त्या माणसाला माझ्या इतका चांगला कोणीच ओळखत नाही. अगदी आई सुद्धा नाही. आणि मला नाही सांगितले ठीक आहे रे. नाहीतरी त्यांच्या मनात माझ्याबद्दल बऱ्याच शंका आहेतच. पण तुलाही हे सगळं माहिती होतं. गेले अनेक महिने आजोबांच्या बरोबर तू या खजिन्याचा शोध घेतोयस. आणि या अनेक महिन्यांमध्ये 100 वेळा तरी आपण भेटलो असू. तुला एकदा सुद्धा हा विषय माझ्यासमोर काढावासा वाटला नाही. वाटण्याची एवढीच काळजी वाटत होती ना, तर सांगायचंच ना मला. एक शदामही मागितला नसता मी. एक मिनिट. भाई, खूप काहीतरी वेगळं बोलतोयस. अरे तो खजिना उद्या जरी मला कर नकोय तुझे आधी. आतापर्यंत मी जे कमवलं ना, त्यासाठी खूप घासली आहे मी. तुझ्या इतकं शिकलो नसेल, डॉलर्समध्ये पैसे नसतील कमावले, पण आतापर्यंत जे कमवले ना ते सगळं स्वतःच्या हिमतीवर. मग कोण नाकारताय? अरे म्हणूनच तर आम्ही तुझा इतका रिस्पेक्ट करतो. रिस्पेक्ट नाही रे, प्रेम हवं होतं तुम्हा सगळ्यांचं. पण ते फक्त आईकडूनच मिळालं मला. नेहमी तुझ्याशी तुलना, आणि त्या तुलनेमध्ये मी नेहमी छोटा, अपयशी, ज्याचं कधी काही होऊ शकणार नाही असा हा चंदू. तुझं लग्न ठरलं तेव्हा बाबांनी नवीन घर बांधलं. का? तर आधीची बायको नवीन मोठ्या घरामध्ये यावी, आणि चंदूची बायको मात्र 2 खोल्यांच्या खोराड्यात आणि त्यानंतर भाड्याच्या खोलीमध्ये राहिलेली चालली त्याला. भाई, अरे काय काय बोलतोयस काय तू? तू हे जे काही बोलतोयस ते आपल्याला एकमेकांपासून कायमचं तोडेल रे. प्लीज असं नको बोलूस, प्लीज. एवढ्या सगळ्या गोष्टी तुझ्या मनात साचल्या होत्या, आणि मी समजत होतो की मीही नेहमी असंच समजत होतो. हे असं कधी कधी आपल्याला वाटतं ना, ते सगळं चुकीचं असतं आधी. पण आता मला कळलंय, मी नेहमीच बरोबर होतो. खजिना अजून दिसला पण नाही तोपर्यंत त्याच्या लखलखाटानं डोळे दिपले सुद्धा तुमचे.
मग या दिपलेल्या डोळ्यांना कुठला चंदू आणि कुठलं काय? आधी हे असं आणि यापेक्षा खूप काही या आधीच बोलायचं होतं मला, पण नाही बोललो. गप्प राहिलो. म्हटलं जाऊ दे, आपलीच माणसं आहेत. दोन भावंड म्हटल्यावर जाणते अजाणतेपणे जुक्तमाप पडतं कोणाला तरी. पण तुम्ही सगळ्यांनी मिळून खोटेपणा केलाय माझ्याशी. आधी तू सुद्धा. कसं पटवून देऊ मी तुला आता रे बाई? तुझी जर किंमत नसती तर गेले 2 तास मी इथे तुझी वाट बघत थांबलो नसतो. एक्झॅक्टली. माझ्यासारख्या फालतू माणसासाठी 2 तास वाया घालवण्याची काहीच गरज नव्हती आधी. अरे माझी काहीच गरज नाहीये तुला. तुझ्यावर प्रेम करणारे, तुझा अभिमान बाळगणारे तुझे आई वडील आजोबा बायको बहीण सगळेच आहेत तुझ्याजवळ. एक भाऊ नसला तर असा काय फरक पडणार आहे रे? अरे आणि तो तर आहेच स्वप्नील. माझ्यापेक्षा जास्त जवळचा आहे ना तुला तो. हे बघ भाई, खजिन्याबद्दल मी स्वप्नीला नाही सांगितलं. मला आजोबांकडून कळलं. भाई तसं काही नाही. अरे तू आदिनाथ, तू मला स्पष्टीकरण द्यावंच एवढी लायकी नाहीये रे माझी. खरंच नाहीये. आता प्लीज घरी जा. तुम्ही सगळ्यांनी मिळून जी किंमत केली आहे ना माझी, ती कळली मला. आणि त्याची जाणीव करून देण्यासाठी पुन्हा पुन्हा भेटण्याची काहीही गरज नाहीये. तू गेलास तरी चालेल आधी. हॅलो. हा पूनमताई, यशवंतराव सरंजामे बोलतो. नमस्कार. नमस्कार, बोला. काय म्हणताय? मी मजेत. तुम्ही? आई साहेब कशा आहेत? आई सुद्धा बरी आहे. बरं, ते आपल्या साखरपुड्याच्या तारखेचं काय? हो ना, गुढीपाडव्याची तारीख ठरवली होती आपण, पण जरा घाई होईल नाही? अभिमान सुद्धा इथे नाहीये ना? हो, आणि सुलेखाही नाहीये. हां, नाहीये ना सुलेखा इथे? कुठे बाहेर गेले का? हो ना, पण कुठे गेली आहे ते बोलली नाही होती. काय बोलून गेली नाही? कमाल आहे. नाही, आम्ही फोन लावतोय कधीचे, नॉट रिचेबल. हो, काहीतरी प्रॉब्लेम असेल नक्कीच. मी करते, पण मी तिला कॉन्टॅक्ट करते. नाही, कसं आहे पूनमताई, माझ्या लेकानं असं अचानक अंतर्धान पावण्याची सवय आहे मला. आणि असं म्हणतात की लग्नाच्या नंतर नवरा बायको एकमेकांसारखे वागायला लागतात. तिथे लग्नाआधीच सूनबाई माझ्या पोरासारखी अंतर त्याला मी तरी बापडा काय करणार, नाही का? नाही हो, असं नाहीये. नाही, कसं आहे, पूनम शास्त्रीच्या बहिणीनं असं वागणं चालत असेल, पण यशवंतराव सरंजामेच्या सुनेनं असं वागणं बरोबर नाही. नाही, तुम्ही तुमच्या प्रेमळ शब्दात जरा तिला समजावून सांगा. लहान आहे अजून, आपणच सांभाळून घेतलं पाहिजे तिला, नाही का? ठीक आहे. आणि
तुम्ही कशा आहात? हा? टेन्शन घेऊ नका तुम्ही, येईल तिचा फोन. ठेवू का? ठेवताय? गुड नाईट. बाळ, या मुलीचं काय करायचं मला खरंच कळत नाही आता. काय झालं? दैवत येतं आणि कर्म नेताना तशातली गत आहे या मुलीची. सगळं व्यवस्थित चालू असताना ही कुठे निघून जाते? गेली असेल कुठेतरी. एवढं चिडायला काय झालं तुला? गेली असेल कुठेतरी? अरे, वयात आलेली तरुण मुलगी जिचा साखरपुडा तोंडावर आले आणि ती अशीच निघून जाते कुठेतरी. मागे सुद्धा नव्हती का गेली कोकणात शुभ्राच्या घरी? तिच्या आईशी खोटं बोलून राहिली तिथे. बाळ, त्या गोष्टीचा इथे काहीही संबंध नाहीये. नाही, संबंध नाहीये काही. मी आपलं एक एक्झाम्पल दिलं. यू अँड युअर एक्झाम्पल्स. जाऊ दे ना, मला त्या वादात पडायचंच नाहीये. बाळ, पण विचार कर, यशवंतरावांना काय वाटत असेल? या मुलीला काडीची शिस्त नाहीये, ना घरच्यांची किंमत. आणि जिला माहेरच्यांची किंमत नाहीये ती सासरच्यांची काय किंमत ठेवेल बाळ? कमान पूनम, तू निष्कारण वक्तव्य होतीस. आपण सुलेखाला फोन ट्राय करत राहू. आणि कदाचित असं असेल की ती त्या अभिमानकडेच गेली असेल. अभिमानकडे? हा, म्हणजे आता तो गेले इतके दिवस कुठेतरी बाहेरच आहे. मन नसेल लागत दोघांचं. ठरलं असेल दोघांचं काहीतरी. गेली ही. पण बाळ, आपल्याला न सांगता? एक मिनिट पूनम, एक मिनिट. जरा तिच्या बाजूने विचार करून बघ. त्या दोघांचं लग्न ठरलंय, झालेलं नाहीये. ऑकवर्ड वाटत असेल तिला आपल्याला सांगायला की ती काही दिवस चालली आहे तिकडे. शिवाय या वयात एक प्रकारचं थ्रिलचं किंवा ॲडव्हेंचरचं एलिमेंट असतंच ना. हे कसलं थ्रिल बाळ? असतं ग, असतं खरंच. ज्या मुलीबरोबर आपल्याला पुढचं सगळं आयुष्य कंटाळा येईपर्यंत घालवायचंय, त्या आपल्या होणाऱ्या बायकोला भेटायला लग्नाच्या आदल्या रात्री पाईपवरून चढून जाणारे नमुने मला माहिती आहेत. बट ऑल दिस इज व्हेरी स्टुपिड. इट्स हर एज टू बी स्टुपिड. ओके, जाऊ दे ना. पूनम, प्लीज माझ्यासाठी थोडीशी कॉफी करतेस? पण मला खूप टेन्शन आलंय. या मुलीचं लग्न होईपर्यंत ती पुन्हा मागल्या वेळेसारखं झालं तर? रिलॅक्स, रिलॅक्स. पुन्हा हा विषय नाही. इन्स्पेक्टर भोसले, बाळशास्त्री. चंदू, का रे रुसलास बाळा? आमच्या सगळ्यांकडून चुका झाल्या असतील, मी पूर्णतः अमान्य करणार नाही. अरे पण याच तुझ्या बापानं तुझ्यासाठी माझ्यासाठी कोणी काय काय केलंय त्याचा पाढा त्या त्या माणसानं वाचून झालाय. खूप उपकारांचं ओझं आहे माझ्यावर याची पूर्ण कल्पना आहे मला. आणि त्याची परतफेड करायची अवकातही नाही माझी याचीही जाणीव आहे. तर प्लीज माफ करा मला. चंदू, अरे किती कडवटपणा भरलाय रे तुझ्या मनात.
कसं असतं आजोबा, जसजशी वर्ष जात असतात ना तशा अनेक जखमा होत जात असतात. आपण दुर्लक्ष करतो त्यांच्याकडे, पण मग अशी एखादी जखम होऊन जाते की त्यामुळे झालेल्या सगळ्या जखमांच्या वेदना एकत्रपणे जाणवतात. मी तुम्हालाही सांगतो आजोबा, माझा वाद त्या खजिन्याबद्दल नाहीये, पण जेव्हा मला त्याबद्दल काहीही सांगितलं जात नाही तेव्हा मला हेही आठवतं, लहानपणी बाबांनी मला कधीच सायकल घेऊन दिली नाही, पण आधीला मात्र त्याच्या 10व्या वाढदिवसाला त्यानं न मागता सायकल मिळाली. आम्ही वाड्यावर यायचो तेव्हा आधी अगदी हट्टाने तुमच्या मांडीवर बसायचा, पण चंदूला मात्र कधीच बसवलं गेलं नाही. अरे नाही रे सोन्या. आजोबा, मला माहिती आहे हे जाणून बुजून केलेलं नाहीये, पण हे झालं, आणि जेव्हा जेव्हा झालं तेव्हा तेव्हा मला जाणवलं तुम्हीच सांगा आजोबा, आज तुम्ही आधी बरोबर त्या खजिन्याचा शोध घेताय, मला सांगावं असं तुम्हाला पण नाही वाटलं? नाहीये मी आधी एवढा हुशार, म्हणजे नाहीच आहे, पण मीही झिजवलं असतं माझं डोकं. पण तुम्ही तसं नाही केलं. अरे तो विषय माझ्यासाठी कधीच संपला होता चंदू, पण आदिनाथानं त्यात रस घेतला म्हणून तो पुन्हा, आणि माझ्या हे डोक्यातही आलं नाही. हेच चलतं ना मला, माझ्याबद्दल कुणाच्या कधी काही डोक्यातच येत नाही. मी कुणाच्या खिसगणतीतच नाही हो. पोलीस स्टेशनला जायचंय, काही कामं करायची आहेत, कुणाची ओळख काढायची आहे, तर चंदूची आठवण येते. बाकी कुणाला कधीही चंदूची आठवण येतच नाही. आजोबा, मी स्वतःहूनच वेगळा झालो तर वाईट काय होतं? मी आलो होतो इथे तुझी समजूत घालायला, पण आता मला पटलं, चुकीच्या बाजूला तर मी उभा आहे. मी अगदी मनापासून बोलतोय चंदू, चूक झाली माझ्या हातून, मी तुझी माफी मागतो. खरंच चुकलो मी. आजोबा, तुम्ही असं का करताय? अरे त्यात काय आहे चंदू? सोन्या, खरंच चूक झाली माझ्या हातून. मनापासून बोलतोय मी. प्रेम तितकंच केलं तुझ्यावर, पण ते तुझ्यापर्यंत पोचवायचं राहिलं. आणि ही खरंच खूप मोठी चूक नाही का?